एवढी वाईट वेळ पण कोणावर येऊ नये की कॉलेजमधल्या दरवाजावरचा कागद फाडून ॲप्लिकेशन लिहावं लागते. तर नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आता सगळ्यांच्याच कॉलेजमध्ये डेट चालू असतील. तर काल आमच्या कॉलेजमध्ये पण ब्लॅक अँड व्हाईट डे होता. मग दुपारी कॉलेजमध्ये गेले होते कारण अटेंडन्स लावायची होती. मग अटेंडन्स लावली आणि कॉलेजमध्ये स्पोर्ट्स चालू होते. मग जरा वेळ तिथेच बसली. परत रूममेटचा कॉल आला की दीदी माझे फोटो काढ. मग तिचे छानसे फोटो काढले आणि रूममध्ये आले. रूममध्ये खूप बोर होत होतं. मग एकच सोल्युशन, रील बनवणे. रील बनवताना मला कधीच बोर होत नाही. रील्स बनवल्यावर परत वाटलं की एक छानसा व्हिडिओ पण करावा. मग आमच्या कॉलेजचा एक फेमस एडिटर आहे अरिहंत. मग त्याला कॉल केला आणि व्हिडिओ बनवायला बोलवलं. आणि सिरियसली गाईज, तो खरंच खूप छान एडिटिंग करतो. जर तुम्हाला कोणाला व्हिडिओ एडिट करून पाहिजे असतील तर अरिहंत एडिट्स या पेजला फॉलो करा आणि DM करा. एकदम प्रोफेशनल व्हिडिओ एडिट करून मिळतील. तर इथून पुढे काही मी व्हिडिओ घेतले नव्हते, त्यामुळे डायरेक्ट डे 2चा ब्लॉग स्टार्ट केलाय. तर कॉलेजमध्ये गेल्यावर मला आठवलं की मला एक ॲप्लिकेशन लिहायचं होतं, पण नोटबुकच नव्हते. मग हा जुगाड केला. दरवाजावरचा हा कागद फाडला आणि ॲप्लिकेशन लिहिलं. पण काही उपयोग नाही झाला. सरांचा ओरडा खाल्ला आणि डबल ॲप्लिकेशन लिहायला लावलं. कॉलेजमध्ये सगळेजण छानपैकी कॉलेजचे इव्हेंट एन्जॉय करत होते. कोणी डान्सची प्रॅक्टिस करत होतं तर काही जण स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करत होतं. पण मला मात्र यावेळी कशातच इंटरेस्ट येत नव्हता. क्या मतलब, मैं इस पेंग्विन की तरह तो नहीं बन गई. चला मग हा व्हिडिओ इथेच संपवते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.